संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण आज माळशिरस तालुक्यातल्या पुरंदवडे इथं अत्यंत उत्साहात पार पडलं। अहो, या रिंगणानंतर काय घडतं हे सांगतायत माझे सहकारी प्रशांत सागवेकर। तुम्हाला सगळ्यांना दिसतंय चारी बाजूंनी किती गर्दी आहे। प्रचंड मोठा उत्साह, प्रचंड मोठा आनंद या गोल रिंगणाच्या निमित्तानं होत असतो। माऊलींची पालखी ज्या वेळेला पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करते त्यावेळेला जो चालण्याचा थकवा आहे, जो क्षीण आहे, तो घालवण्याकरता म्हणून माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये एकूण 7 रिंगणं होतात। त्यातली 3 रिंगणं ही उभी रिंगणं आहेत आणि 4 रिंगणं ही गोल रिंगणं आहेत। ही सगळी सोलापूर जिल्ह्यामध्ये होतात। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यातलं एक उभं रिंगण हे सातारामध्ये होतं, चांदोबाचा लिंब या ठिकाणी, आणि बाकीची सगळी रिंगणं पुढची 6 ही सोलापूर जिल्ह्यामध्ये होत असतात। पुरंदवड्यामधला हे पहिल्यांदा सदाशिव नगरचा कारखाना, इथे पाठीमागेच शंकर कारखाना आहे, सदाशिव नगर असं म्हणायचं। आता या संपूर्ण विभागाला पुरंदवडे असं म्हटलं जातं आणि इथून काही अंतरावरती पुरंदवडे आहे। पुरंदवडे म्हणून आता या एका विभागाची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे। मात्र हा जो हे जे ग्राउंड आहे ज्या ठिकाणी हे रिंगणाची पूर्णपणे तयारी केली जाते, हे खूप मोठं ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवरती आत्ता रिंगणाची तयारी सुरू आहे। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणचं रिंगण पार पडेल। मात्र रिंगणापूर्वी घेतलेला हा सगळा आढावा आहे या पूर्ण क्रीडांगणाचा। आपण पाहताय मोठ्या संख्येनं वारकरी, भाविक, स्थानिक या संपूर्ण परिसरामधले सदाशिवनगर असेल, माळशिरस असेल, या संपूर्ण भागातली जे नागरिक आहेत, कारण आजचा माऊलींचा जो मुक्काम आहे तो माळशिरसला आहे, त्यामुळे या ठिकाणची जी सगळी लोकं आहेत ही या ठिकाणी आत्ता आपल्याला दिसत आहेत। आणि माऊलींच्या रिंगणानंतर इथून पुढचं मार्गक्रमण सुरू होतं, त्यामुळे नंतर मग या ठिकाणी कोणी नसतं, त्यामुळे माऊलींच्या रिंगणाच्या आधी या ठिकाणी दर्शन घेतलं जातं। रिंगणाचं जे स्थळ आहे ते सुद्धा अतिशय पवित्र मानलं जातं। रिंगणामधून जे अश्व धावतात त्या अश्वांच्या टापांखालची जी माती आहे ती माती भाळी लावणं हे सुद्धा एक पुण्य मानलं जातं। त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की ज्या वेळेला रिंगण पार पडतं त्या वेळेला अश्वांच्या पायाखालची जी माती आहे ती माती लावण्याकरता, आपल्या कपाळाला लावण्याकरता माऊलींची मोठी गर्दी होते, वारकऱ्यांची मोठी गर्दी होते, धावपळ होते। असं सगळं पवित्र स्थान आपल्याला म्हणायला हरकत नाही एकूणच या रिंगणाचं। आणि ह्या रिंगण सोहळा जो आहे त्या रिंगण सोहळ्याचा जो आनंद आहे तो अतिशय अवर्णनीय आहे। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुरंदवडेमधून।